हॅलो विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहे जो 10वीचा महाराष्ट्र बोर्डचा जो सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक जो मॅथमॅटिक्सचा पार्ट 1 या सेक्शन मधला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याचे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सोडवणार आहे। 20 इम्पॉर्टंट क्वेश्चन सोडवणार आहे की ज्यामधले तुम्हाला क्वेश्चन हमखास एग्जाम मध्ये विचारले जातील। आता तुम्ही 2025 ची जी एग्जाम आहे त्याची तयारी करत असाल तर तुम्हाला अगोदर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर आपण या व्हिडिओमध्ये 20 पेक्षा जास्त क्वेश्चन्स बघणार आहे आणि मी तुम्हाला 1 बाय 1 प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करून देणार आहे। त्याच्यामुळे हा जो टॉपिक मधले जे क्वेश्चन्स आहेत ते इझी क्वेश्चन्स आहेत जर तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर सर्वात जो पहिला क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही। पहिला जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन, म्हणजे एक इथे तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन दिलेला आहे। तर बघा पहिला क्वेश्चन काय, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y। आपल्याला 4x + 5y = 19। फाइंड y, आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची आहे, फाइंड y व्हेन x = 1। खूप इझी क्वेश्चन आहे, खूप इझी क्वेश्चन आहे, काहीच करायचं नाही। डायरेक्टली ह्याच्यामध्ये x = 1 जे आहे त्या 1 ची व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे। ओके, तो 4 इन ब्रॅकेट 1 + 5y = 19। तर 4 × 1 किती होणार, 4 + 5y = 19। तर आता बघा 4 इकडे लेफ्ट साइडला तर त्याला आपण घेऊन जाऊया राईट साइडला। तर काय भेटेल, 5y = 19 - 4। तर 5y = 19 - 4 15। ओके, देन y = किती भेटेल, 15/5। तर y बरोबर किती असणार आहे, 3। खूप इझी क्वेश्चन आहे, 1 मार्काला क्वेश्चन विचारतो, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आपण इझी पासून ते डिफिकल्ट क्वेश्चन पर्यंत जाणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका। जर तुम्ही स्किप केला तर तुमचे हे क्वेश्चन जर एग्जामला आले तर तुम्हाला सॉल्व करता येणार नाहीये। तर चला आपण दुसरा क्वेश्चन सोडूया। हा जो क्वेश्चन आहे आपल्याला क्रॅमर्स रूल जर तुम्हाला माहित असेल, क्रॅमर्स रूल जर तुम्हाला माहित असेल तर क्रॅमर्स रूल वरनं हा क्वेश्चन सोडवायचा आहे। तर तुम्हाला इथे डायरेक्टली डिटर्मिनंट दिलेला आहे, तर ह्या डिटर्मिनंटची आपल्याला काय काढायची आहे, व्हॅल्यू काढायची। ओके, तर सिंपल डिटर्मिनंट काय दिलेलं आहे, 5 3 - 7 - 4। तर आपण कसं करतो, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन। खूप इझी आहे, कन्सेप्ट समजला पाहिजे। ओके, 5 × -4 -7 × 3। ओके, तर 5 × -4 किती येतं, -20 आणि 7 × 3 किती येतं, -21 -20। ओके, आणि मायनस मायनस काय होऊन जाईल, +21। ओके, तो -20 + 21 किती भेटेल, 1। तर ऑप्शन चेक करा, ऑप्शन आहे इथे ऑप्शन डी इज द राईट आन्सर, राईट। तर ह्या फर्स्ट क्वेश्चन आपण सोडवला, सेकंड क्वेश्चन सोडवला, खूप इझी क्वेश्चन्स आहेत। थर्ड क्वेश्चन बघूया। तर तुम्हाला इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, अशी ऍक्टिव्हिटी पण तुम्हाला विचारली जाते एग्जामला। तर या ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x - 6y = 3। तर तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी सर्वात पहिल्यांदा कंप्लीट करता आली पाहिजे। तर इथे जे इक्वेशन दिलेलं आहे, इक्वेशन काय दिलेलं आहे, 2x - 6y = 3, हे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे। तर देन आपल्याला इक्वेशन दिल्यानंतर तिथे व्हॅल्यूज पण दिलेल्या आहेत ऍक्टिव्हिटीमध्ये। व्हॅल्यूज काय दिलेले आहेत, सर्वात पहिल्यांदा x = -5। तर आपण काय करणार, डायरेक्टली ह्याच्यामध्ये x = -5 व्हॅल्यू पुट केली। ओके, -5 - 6 y = 3। तर आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे। 2 × -5 - 10 - 6y = 3। देन आपण 6y राईट साइडला घेऊन जाऊया, -10 - 3 = 6y। देन 6y = -10 - 3 -13। देन y = -13/6। y ची व्हॅल्यू किती भेटली, -13/6। तर इथे तुम्ही y ची व्हॅल्यू ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही फुल अप करा, -13/6।
तर सेकंड जे दिलेलं आहे, सेकंडमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इथे वायची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, वायची व्हॅल्यू दिलेली आहे. y इज इक्वल टू किती दिलेला आहे, 0. y इज इक्वल टू 0. तर इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज पुटअप करा. 2x मायनस 6 इंटू 0 इज इक्वल टू 3. देन 2x इज इक्वल टू हा काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल, इज इक्वल टू 3. तर x इज इक्वल टू 3/2. तर x ची व्हॅल्यू किती भेटली, 3/2 भेटली. सेम या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे आणि तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. ओके, तर सेम. ओके, तर आता आपण काही सोडवणार आहेत, काही सायमल्टेनियस इक्वेशन्स सोडवणार आहे, जे की ग्राफिकल मेथडने आपण काही सायमल्टेनियस इक्वेशन्स सोडूया, जी की तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. तर सर्वात पहिल्यांदा आपण हा पहिला क्वेश्चन सोडूया. पहिला क्वेश्चन काय आहे, 2x + 3y 2x + 3y इज इक्वल टू 12, x - y इज इक्वल टू 1. ग्राफिकल मेथडनी जर तुम्हाला कुठलाही जर क्वेश्चन सोडवायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. x आणि y च्या व्हॅल्यू काढल्यानंतर त्यानुसार तुम्ही ग्राफ काढायचा असतो. हे माहीतच जर असेल तर सर्वात पहिल्यांदा आपण हा जो दिले पहिला जो इक्वेशन आहे 2x + 3y इज इक्वल टू 12, या सायमल्टेनियस इक्वेशनचा आपण काय करूया, बॉक्स काढूया. बॉक्स म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यूज काढूया. अशा पद्धतीने तुम्हाला बॉक्स बनवून घ्यायचा आहे. इथे वरती लिहा x, इथे खाली लिहा y आणि इथे असेल x, y असेल. ओके, तर आपण व्हॅल्यूज काढूया. तर आपण आपलं जे पहिलं इक्वेशन आहे, पहिलं इक्वेशनमध्ये आपण इनिशियली कन्सिडर करा x इज इक्वल टू 0. मीन्स जर आपण x इज इक्वल टू जर 0 कन्सिडर केला, x इज इक्वल टू 0, तर x इज इक्वल टू 0 ची व्हॅल्यू इथे पुटअप करा. x इज इक्वल टू 0 जर टाकलं तर किती असेल, 3y इज इक्वल टू 12. मीन्स y इज इक्वल टू किती भेटेल, 4. y ची व्हॅल्यू किती भेटली, 4. मग इथे लिहा 0,4. ओके, सेकंडमध्ये आपण काय करूया, x इज इक्वल टू 1 पुट करूया. ओके, x इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू जर 1 पुट केलं तर काय भेटेल, 2 × 1 + 3y इज इक्वल टू 12. ओके, तर 3y इज इक्वल टू 12 - 2. ओके, 3y इज इक्वल टू 12 - 2. तर 3y इज इक्वल टू किती भेटेल, 12 - 2 10. y किती भेटेल, 10/3. आता बघा 10/3 मध्ये आले ना तर थोडंसं डिफिकल्ट जातं तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. त्याच्यामुळे असे व्हॅल्यूज कन्सिडर करायचे की ज्यांचा आन्सर जे आहे ना असं अपॉनमध्ये नाही आलं पाहिजे. ओके, तर आपण कन्सिडर करूया x ची व्हॅल्यू. समजा आपण x ची व्हॅल्यू 2 घेतली, किती भेटेल, 2 × 4. 12 - 4 किती भेटेल, 8. 8/3 भेटेल. जर x ची व्हॅल्यू जर आपण -1 जर घेतली, -2 + 14 तरी पण तेच भेटेल. x ची व्हॅल्यू 3 घेतली तर किती भेटेल, हा. तर आपण कन्सिडर करूया डायरेक्टली x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3 केली, 2 × 3 + 3y इज इक्वल टू 12. 2 × 3 किती असेल, 6. तर 3y किती भेटेल, 12 - 6. तर 3y किती असणार आहे, 6. तर y किती भेटलं, 6/3. x ची व्हॅल्यू किती घेतली होती आपण, 3. y ची व्हॅल्यू भेटली 2. ओके, तर मिनिमम आपल्याला 4 घ्यावे लागतात. तर आपण इथे सध्या आता 2 घेतलेले आहेत. तर आता त्याच्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल, x ची व्हॅल्यू आपण आता कन्सिडर करूया -3. ओके, x ची व्हॅल्यू कन्सिडर करूया -3. x ची व्हॅल्यू जर -3 घेतली तर काय असेल, 2 × -3 + 3y इज इक्वल टू 12. आता -3 आणि हे काय होऊन जाईल, -6 पुढे जाऊन 18 होतं. राईट, 3y इज इक्वल टू 12 + 6, 3y इज इक्वल टू 18. देन y इज इक्वल टू 18/3. तर y ची किंमत किती भेटेल, 6. y ची किंमत किती आहे, 6. जेव्हा x इज इक्वल टू आपण -3 घेतला, y किती भेटला आपल्याला, 6. सेम या पद्धतीने आपण आता 3च व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. आणि हा जो ग्राफ काढतोय आपण, म्हणजे आता पहिल्या इक्वेशनच्या व्हॅल्यूज आपण काढल्या, 3,2 -3,6. तर आपण आता ग्राफ काढूया. ग्राफ काढण्यासाठी आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंड चेंज करावं लागेल. आपण हे बॅकग्राऊंड घेऊया. ओके,
आता सर्वात पहिल्यांदा आपण इथे 0 कन्सिडर केला. ओके, मी थोडंसं चेंज करतो, जस्ट 1 सेकंड. ओके, इथे काय करतो आपण 0. ओके, 0,0. तर आपल्याला माहित आहे हा जो असतो तो एक्स ॲक्सिस असतो, इकडे जो असतो एक्स ॲक्सिस असतो, इथे जो असतो वाय ॲक्सिस असतो, हा असतो वाय ॲक्सिस, हा असतो मायनस एक्स ॲक्सिस, मायनस एक्स ॲक्सिस, हा प्लस वाय ॲक्सिस आणि हा प्लस एक्स ॲक्सिस. ओके, हे आपण काढलं. तर आपल्याला जो डेटा आपण काढलेला आहे त्या डेटानुसार जर आपण सॉल्व केलं, आता ते व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये टाकायचे. ओके, इथे 0,0. पहिली व्हॅल्यूज काय दिलेली आहे, एक्सची किंमत आहे 0 आणि वायची आहे 4. एक्सचं 0 कुठे असणं, इथे आपण याला नाव देऊया 1 2 3 4 5. -1 -2 -3 -4 -5. तर इथे असेल -1 -2 -3, इथे असेल +1, इथे असेल 2, इथे असेल 3. ओके, अशा पद्धतीने आपण ग्राफ काढून घेतला. ग्राफ काढल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आता 0 आणि 4. पहिली काय आहे व्हॅल्यू एक्सची 0 आणि दुसऱ्याची आहे 4. एक्स कुठे आहे 0, इथे 0 असेल आणि वाय 4 कुठे भेटतो आपल्याला, आता आपल्या ग्राफमध्ये बसत नाही आहे, तर आपण इथे कन्सिडर करूया, इथे कन्सिडर करूया, आपण थोडेसे व्हॅल्यूज कमी करूया, व्हॅल्यूज कमी करूया आणि सोडूया. म्हणजे आपण 2 4 6 8 आणि 10 घेऊया. -2 -4 -6 -8 -10 -2 -4 -6. ओके, इथे -2 -4 -6. पहिला 0 आणि 4. एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 4. म्हणजे कुठे पॉईंट आला आपल्याला, इथे पॉईंट आला. दुसरे कुठं आहे, दुसरा पॉईंट 3,2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे 3. एक्सची व्हॅल्यू आहे 3, म्हणजे आपण इथे मिडलमध्ये म्हणू शकतो. एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 2. एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 2, म्हणजे आपला पॉईंट कुठे येईल, इथे येईल. ओके, सेम. तिसरं काय असणार आहे -3 आणि +6. -3 एक्स म्हणजे -3 कुठे असेल, इथे असेल. एक्स म्हणजे -3 इथे असेल आणि वाय म्हणजे +6. वाय म्हणजे +6 कुठे असेल, राईट साईडला. वाय म्हणजे +6 आपला इथे वरती भेटेल, इथे असेल पॉईंट. ओके, तर पॉईंट आपल्याला कुठे भेटला, इथे. म्हणजे आता आपण जर व्यवस्थित ग्राफ पद्धतीने जर यूज केला, राईट, जर व्यवस्थित आपण ग्राफ जर यूज केला असता तर काय भेटेल आपल्याला, व्यवस्थित तुम्हाला आन्सर काढता येईल. तर आपण जर आता लाईन ड्रॉ जर केली ह्या तिन्ही पॉईंटमधून जर आपण लाईन ड्रॉ केली, जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. हां, या पद्धतीने आपण तिन्ही पॉईंटमधून एक लाईन ड्रॉ करूया. तिन्ही पॉईंटमधून अशा पद्धतीने आपण काय केली, एक लाईन ड्रॉ केली. ओके, लाईन ड्रॉ केल्यानंतर आपण याला असं पुढे कंटिन्यू करूया. ओके, मग आपल्याला अशी लाईन भेटली आहे. ह्या लाईनला आपण लिहू शकतो, तुम्ही इक्वेशन काय, कोणतं इक्वेशन आहे, 2x + 3y = 12. 2x + 3y = 12. इक्वेशन भेटला आपल्याला. हा ग्राफ अशा पद्धतीने काढायचा. सेकंड, आता जे सेकंड आहे, तर आता सेकंड इक्वेशनचे आपण व्हॅल्यूज काढूया आणि सेकंड इक्वेशनचा आपण ग्राफ काढूया. ओके, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजेल. अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेतला. 1 2 3. ओके, इथे x, इथे y, x, y. ओके, सेकंड इक्वेशन काय आहे, x - y = 1. तर आपण इथे x ची व्हॅल्यू 1 घेऊया. x ची व्हॅल्यू जर 1 घेतली, 1 - y = 1, देन y = 1 - 1 किती भेटेल, 0. म्हणजे y ची व्हॅल्यू किती भेटली, 0. म्हणजे 1, 0. तर आता आपण काय करूया, x ची व्हॅल्यू 2 घेऊया.
एक्स इज इक्वल टू 2, एक्स इज इक्वल टू जर 2 घेतला तर काय असेल 2 मायनस वाय इज इक्वल टू 1, तर 2 मायनस 1 इज इक्वल टू वाय, तर वाय किती असेल 1. एक्सची व्हॅल्यू 2 घेतल्यानंतर वाय किती भेटतो 1, 2,1. ठीक आहे. तर सेम आता आपण एक्सची व्हॅल्यू 3 घेऊया. एक्सची व्हॅल्यू आपण 3 पुटअप करूया. एक्सची व्हॅल्यू जर 3 पुटअप केली तर किती भेटेल 3 मायनस वाय इज इक्वल टू 1, तर 3 मायनस 1 इज इक्वल टू वाय, तर वाय किती भेटेल 2. एक्सची व्हॅल्यू किती घेतली होती 3, वाय इज इक्वल टू 2 म्हणजे 3,2. आता सेम आपण जो लास्ट पद्धतीने व्हॅल्यूज ग्राफ काढला त्या पद्धतीने आपण आता एक ग्राफवरती प्लॉट करूया. पहिला आहे एक्स 1,0 म्हणजे एक्स 1 कुठे येतो समज आपण इथे कन्सिडर करूया. एक्स हा 1 आपला इथे येतो, एक्स हा 1 आपला इथे येतो. ओके, एक्स 1 इथे आणि वाय किती आहे 0. वाय किती असणार आहे 0 म्हणजे इथे असेल. म्हणजे पहिला पॉईंट कुठे भेटला इथे भेटला. दुसरा काय आहे 2,1. एक्स किती आहे 2 म्हणजे इथे आणि वाय किती आहे 1 आहे. ओके, म्हणजे वाय 1 कुठे भेटेल आपल्याला इथे भेटेल. आपण इथे म्हणू शकतो हा पॉईंट आपण कुठे प्लॉट केला इथे. सॉरी एक मिनिट, एक्स किती होता एक्स होता 2. ओके, एक्स आहे 2 आणि वाय 1 म्हणजे इथे असेल. बरोबर आहे, सॉरी फॉर दॅट. आपण हा पॉईंट डिलीट करूया. ओके, म्हणजे आपल्याला पॉईंट कुठे भेटला इथे भेटला. राईट. तर सेम एक्सची व्हॅल्यू किती आहे 3, वायची व्हॅल्यू आहे 2. एक्सची व्हॅल्यू किती आहे 3 म्हणजे आपला एक्सचा 3 कुठे असेल इथे आणि वायची व्हॅल्यू 2 म्हणजे इथे पॉईंट भेटेल. 2 पॉईंट एकमेकांना कोलिनियर झाले. राईट. मग आपण आता इथून एक लाईन ड्रॉ करूया. लाईन ड्रॉ करण्यासाठी आपण रोलरचा उपयोग करूया. जरा तिन्ही पॉईंटमधून जर आपण लाईन काढली तर हे दोन्ही लाईन हे एकमेकांना छेदतात एका बिंदूमध्ये. हे बघा, आपण इथं जर ड्रॉ केली लाईन, अशी लाईन ड्रॉ केल्यानंतर हे बघा आपण याला लाईनचं काय इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आता हे दोन्ही लाईन कुठे छेदलेल्या आहेत ह्या पॉईंटला छेदलेल्या आहेत. लक्षात आलं. दोन्ही लाईन आपल्या ज्या आहेत कुठे छेदलेल्या आहेत आपण म्हणू शकतो दोन्ही लाईन ह्या पॉईंटमध्ये छेदलेल्या आहेत. ओके, तर ह्या पॉईंटला आपण काय म्हणतो त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट म्हणतो. तर हे जो आपण ग्राफने जे सॉल्व केलं तर ह्यांचे जे व्हॅल्यूज भेटले सोल्युशन्स किती भेटला आपल्याला एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय किती भेटलं 2. तर आपण लिहू शकतो आन्सरमध्ये. आपण इथे ह्याचा आन्सर काय लिहू शकणार की जर बघितलात तर एक्स किती भेटला आपल्याला एक्स इज इक्वल टू एक्स किती भेटला एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 2 नाही सॉरी एक्स इज इक्वल टू 3, एक्स इज इक्वल टू 3, एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय इज इक्वल टू 2. हे काय आहे आपल्याला ह्या सायमल्टेनियस इक्वेशनचं काय भेटलं आपल्याला सोल्युशन भेटलं जे की आपण ग्राफिकल मेथडनी फाइंड आउट केलं. तर सेम बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. त्या बाकीच्या क्वेश्चन्सचा आन्सर जे आहे ना जे काही सोल्युशन्स येतील ते सोल्युशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. कमेंट बॉक्समध्ये जर तुमचं जर आन्सर चुकलं असेल तर मी तुम्हाला त्याचं कशा पद्धतीने सोडवायचा परत आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर आपण क्वेश्चन्स हे वन बाय वन सोडवणार आहे. आता हा जो क्वेश्चन आपण किती डिटेलमध्ये सोडवला थोडंसं डायग्राम व्यवस्थित नाही असेल पण ग्राफवरती तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काढू शकता. पूर्ण डिटेलमध्ये काढलेलं आहे आपण. डायरेक्टली आपण आन्सर पण फाइंड आउट केलं. इथे आन्सर येणार याचं सेम या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ग्राफिकल मेथडने तुम्हाला सेम या पद्धतीने सॉल्व करायचं. तर आपण हे क्वेश्चन सोडवला. तर आता आपण बघूया फाइंड द व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. आता आपण क्रॅमर्स रूल बघितलेला आहे फर्स्ट टॉपिकमध्ये जो आहे ना क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलवरती तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन विचारला जातो. एक ना एक क्वेश्चन असतो. जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रॉपर स्टेप समजून घेतल्यात ना तर तुम्हाला इमिडिएटली आन्सर भेटेल. ओके, तर आपण हा क्वेश्चन सोडूया. सर्वात पहिल्यांदा आपण हा क्वेश्चन सोडूया. काय दिलेला आहे 4 3 2 7. त्याचा आन्सर काढायचा आहे तुम्हाला. ओके, तर काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. राईट, बरोबर आहे ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो 4 × 7 - 2 ×
3. 4 × 7 किती असतं 28. 2 × 3 6 म्हणजे किती भेटला आपल्याला 22. किती भेटला आपल्याला 22. पहिल्याचा आन्सर भेटला 22. आता दुसरा आहे 5 - 2 - 3 1. खूप इझी आहे कन्सेप्ट जर माहीत असेल तर 5 × 1 -2 × -3. मायनस जर असेल तर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ओके 5 - 2 × -3 +6. ओके +6 केलं तर आन्सर काय भेटलं -1. सेम सेकंड जे दिलेलं आहे थर्ड काय दिलेलं आहे आपल्याला तर तुम्ही हे थर्ड क्वेश्चन तुम्ही स्वतः सोडवा आणि याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये बोला. ओके तर चला आपण पुढे जाऊया. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. ओके सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूलने आपल्याला सोडवायचे आहेत. तर क्रॅमर्स रूल काय आहे सर्वात पहिल्यांदा मी सांगतो. क्रॅमर्स रूलमध्ये जे काही क्वेश्चन देतील तर आपल्याला त्याच्यामध्ये डी ची व्हॅल्यू काढावी लागेल, dx ची व्हॅल्यू काढावी लागेल, dy ची व्हॅल्यू काढावी लागते. ओके dx जर दिलेला असेल तर काय करतो आपण त्या पद्धतीने फॉर्म्युले तुम्हाला सेट करावे लागतील. सर्वात पहिलं जे इक्वेशन आहे 6x - 3y = -10, 3x + 5y - 8 = 0. आपण हे काय करूया सर्वात पहिल्यांदा क्वेश्चन सॉल्व करूया. कोणताही क्वेश्चन दिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काढायचा असतो डी ची व्हॅल्यू काढायचं. डी ची व्हॅल्यू कशी लिहिणार डी म्हणजे काय असतो त्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं. डी म्हणजे आपण बघा 6 हा लिहायचा 6. इथला हा जो कोएफिशियंट आहे 3. इथला जो कोएफिशियंट काय आहे 3 आणि इथला कोएफिशियंट काय आहे 5. क्रॅमर्स रूलमध्ये लिहिलं 6 × 5 - 3 × 3. 6 × 5 किती असतं 30 - 9 किती भेटेल 21. बरोबर आहे. 6 × 3 3/5. 6 × 5 6 म्हणजे 30. 6 5 30 - 3 3 9. सॉरी इथे -3 येणार. अशी मिस्टेक करायची नाही. अशी जर मिस्टेक केलं तर तुमचं पूर्ण आन्सर हे चुकून जाणार. जर आपण इथे काय येणार 6 × 5 - 3 × -3 किती भेटेल आपल्याला 30 + 9 किती आलं 39. आपल्याला डी ची व्हॅल्यू किती भेटली डी ची व्हॅल्यू किती आहे डी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला डी ची भेटली आपल्याला 39. तर आपण इथे साईडला लिहूया डी = किती भेटला 39. तर आता आपल्याला काढायचं आहे dx घेत असताना x चे पॅरामीटर सोडायचे आणि बाकीचे पॅरामीटर्स लिहायचे. x चे पॅरामीटर सोडल्यानंतर इथे हात ठेवायचा असं -10 -3 आणि ह्या इक्वेशनमध्ये काय आहे आता बघा ह्या इक्वेशनला तुम्हाला कसं लिहावे लागेल 3x. ह्या इक्वेशनला तुम्हाला कसं लिहावं लागेल 3x + 5y = 8. तर ह्याला 8ला जे आहे ना तुम्ही पुढे घेऊन जाता मायनसचं काय होऊन जाईल प्लस होईल. मायनस काय होईल प्लस होईल. तर आपण -10 -3 लिहिलं तर 8 आणि 5. ओके dx काढा. तर आता मल्टिप्लिकेशन करा -10 × 5 -3 × 8. ओके -10 × 5 किती असतं -50 आणि -3 × 8 -3 × 8 किती येईल प्लस 8 3 24 किती येईल आपल्याला -50 + 24 किती भेटेल आपल्याला -26. मग dx ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला इथे लिहा dx = -26. तर आपण आता हे रफ करूया. आता आपल्याला काढायचं आहे dy. सेम क्रॅमर्स रूलमध्ये dx आणि dy हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. ओके तर आपण आता फाइंड आउट करूया dy साठी सेम y ला झाकून ठेवायचं. बाकीचे जे रिमेनिंग आहे 6 आणि -10 इथे पण ठेवलं 3 आणि 8. ओके आता सॉल्व करा. हा डिटर्मिनंट सॉल्व करा. 6 × 8 -10 × 3. मी सांगितले जर मायनसमध्ये जर कुठला नंबर असेल तर त्याला ब्रॅकेटमध्ये लिहा. 6 × 8 8 चौक 32 6 45 8 संग 48 किती आलं 48 मायनस मायनस प्लस 10 × 3 किती येईल 30. ओके
किती भेटेल आपल्याला हे 78. मग dy किती भेटला आपल्याला 78. आता आपल्याला जे सोल्युशन्स काढायचे जे काही आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशनचं जर आपल्याला सोल्युशन काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू किती काढली आहे 26 अपॉन 39, पण तो आहे 26 काय आहे -29. आता हे दोन्ही कोणा टेबलमध्ये येतात 13 2 जा आणि 13 3 जा म्हणून -2/3. dx ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला -2/3. सॉरी y ची y इज इक्वल टू काय असणार आहे आता dy अपॉन d. dy किती आलेला आहे 78 डिवायडेड बाय d 39. 13 6 जा and 39 3 जा. ओके 3 1 जा 3 3 2 जा 6. मग आन्सर किती भेटला 2. मग आपणाला हे क्रॅमर्स रूलनी सोडवल्यानंतर या दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशनचं जे सोल्युशन भेटलेलं आहे शेवटी लिहा x इज इक्वल टू x y. द सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन इज -2/3 and 2. ह्या पद्धतीने सोडवायचं आहे. खूप इझी आहे जर फॉर्म्युले तुम्हाला माहीत असतील आणि कन्सेप्ट माहीत असेल तर. ओके जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. तर आता जो दुसरा क्वेश्चन आहे तर मी तुमच्यासाठी काही क्वेश्चन सोडवणार आहे बाकी तुम्हाला सोडवायचे आहेत. आता आपण हा फर्स्ट क्वेश्चन सोडवला राईट. आय थिंक फर्स्ट क्वेश्चन सोडवला.